लहानपणी आई द्यायची फटके जेव्हा फुटायची हातातून काच. लहानपणी आई द्यायची फटके जेव्हा फुटायची हातातून काच. नववर्षाची सुरुवात केली रिअल मॅड्रिडने विथ अ विन, तेही गोल मारून 5. यमक गेम स्ट्रॉंग आहे, कधी गर्व नाही केला. तुम्हाला सांगतो, असाच बसलेलो बघतो तर काय, आई शपथ, रिअल मॅड्रिड थ्रेटन्स टू प्ले. जाम टेन्शन आलं, पण तरी ठीक आहे म्हटलं, नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. अशा मेंटॅलिटीने मी मॅच लावले की ठीक आहे, आपण बघूया, काही टेन्शन नाही. बघतो तर काय, 5 गोल डूट. सर्वप्रथम तर गोंझालो गोलाजो गार्सिया. गोलाजो गार्सिया त्याचं नाव आहे. मी सांगतो, एफिडेविट करून घे, ताबडतोब आपल्याला नाव बदलायची गरज आहे. हेच तुझं नाव असणार आहे, कोणाला काही ऑब्जेक्शन नाहीये, तू बिंदास ठेव. नॅचरल नंबर 9 विथ ॲक्च्युअल बॉक्स प्रेझेन्स. कमाल आहे, कमाल आहे. मॅड्रिडमध्ये बघायला नाही मिळतो आम्हाला हे सगळं, खरं सांगतो तुम्हाला. आणि लेफ्ट फूट म्हणू नका, राईट फूट म्हणू नका, हेडर म्हणू नका, हे सगळं म्हणू नकाच. शिरा म्हणू नका, मसाला डोसा म्हणू नका, गाजर हलवा म्हणू नका, इडली म्हणू नका, एवढं सगळं येतं हे म्हणू नका. कारण हे सगळं केलंय त्यांनी ऑलरेडी. बँगर परफॉर्मन्स, मी एवढंच म्हणेन, बँगर परफॉर्मन्स, एवढंच माझ्याकडे शब्द आहे. कारण कमालीचा तो खेळलाय, म्हणजे काय त्यांनी परफॉर्म केलाय यार. आय एम रिअली हॅपी फॉर दॅट किड. आणि बर्नेबाव समोर हॅट्रिक मारणं, अँड बर्नेबाव गिव्हिंग यू ओवेशन अँड चिअरिंग फॉर यू, काय पाहिजे अजून जीवनात. अगेन, गोलाजो गार्सिया, मी अमोर गोलाजो गार्सिया. काय तो बॉक्स प्रेझेन्स, काय ते रन्स बॉक्समध्ये, काय तो एक स्ट्रायकरचा ऑरा, जबरदस्त. मजा आया. मजा आली बघून, खरं सांगतो, मजा आली. अंबापेचं कसं आहे, अंबापे इज ऑफकोर्स डुईंग ब्रिलियंट दिस सीझन, बट तो काय बॉक्समध्ये जात नाही. तो एज ऑफ द बॉक्स उभा राहून बॉल पायाकडे मागतो. तर ते बघून बघून डोकं फिरलेलं माझं खूप, म्हणजे मी काय सांगू आता. पण एक ॲक्च्युअल नंबर 9 जो बॉक्समध्ये रन मारतोय, ज्याचा बॉक्समध्ये प्रेझेन्स आहे, की भाई तिथून विंगवरून कोणीतरी क्रॉस दिला किंवा पास दिला किंवा वॉट एव्हर, तो जेव्हा बॉल बॉक्समध्ये पडतोय तेव्हा तिथे ॲक्च्युअल नंबर 9 उभा आहे, टू रिसीव्ह इट अँड फिनिश इट. ओ माय गॉड, हेच तर मला बघायचं आहे ना जीवनामध्ये. कामाविंगा इज बॅक. कामाविंगा इज बॅक अगेन विथ हिज 4 ॲन्युअल परफॉर्मन्सेस. फर्स्ट मॅचमध्ये तो खेळणार, सेकंड मॅचमध्ये अजून चांगला खेळणार, थर्ड मॅचमध्ये तुम्हाला एंटायरली कन्व्हिन्स करेल की मॅन, दिस गाय इज द फ्युचर आणि प्रेझेंट ॲज वेल. काय ब्रिलियंट प्लेअर आहे. फोर्थ मॅचमध्ये तो इंजर्ड होणार आणि ही सायकल कंटिन्यू करते, आपल्याला माहिती आहे. असो, जो काय लिमिटेड टाईमसाठी तो आहे आपल्यासोबत, आय एम व्हेरी हॅपी. आणि जेव्हा आपण लाईनअप बघतो तेव्हा राईट विंगमध्ये आपल्याला काय दिसतंय, आम्ही तुम्हाके भालोबाशी, माय बेंगॉली बॉय. काय कमबॅक केलाय, काय रिडेम्पशन केलंय झॅबी अलोन्सोच्या प्लॅन्समध्ये. म्हणजे त्याला फक्त एवढंच सांगितलं की अरे आपण सिटीसोबत खेळतोय, UN संपला विषय. सिटीला तो प्रत्येक वेळी पेलतो आणि परत त्यांनी तेच केलं आणि तिथूनच त्यांनी सुरुवात केली आहे त्याच्या गुड रन ऑफ फॉर्मला. बस अजून काय पाहिजे. 2 असिस्ट्स रोद्रिगोसाठी. ही इज बॅक इन द टीम अँड ही इज डुईंग सो गुड. ही क्वालिटी आहे यार, कम ऑन. म्हणजे आय अंडरस्टँड झॅबी अलोन्सोला राईट विंगला लेफ्ट फुटेड प्लेअर खेळवायचं असेल और वॉट एव्हर, बट ही रोद्रिगोची क्वालिटी आहे विच यू कॅनॉट डिनाय. अँड आय एम रिअली ग्लॅड दॅट ही इज बॅक इन द टीम अँड ही इज शोईंग वॉट ही कॅन डू. सो हॅपी फॉर हिम. तर आता आपण बोलूया फेदे वाल्वर्देबद्दल. बिचाराला जीवनात काय स्वतःचं नाहीच आहे. त्याला मॅड्रिडने सांगितलं राईट विंगला खेळ, तो खेळतो. त्याला मॅड्रिड सांगितलं राईट बॅकला खेळ, तो खेळतो. त्याला मॅड्रिड सांगितलं तो मिडमध्ये खेळ, तो खेळतो. त्यांनी त्याचं जीवन समर्पित केलं आहे रिअल मॅड्रिडसाठी. तो बिचारा बायकोला काय सांगत असेल, अरे परत आउट ऑफ पोझिशन खेळायचं आहे, आणि तो खेळतो आणि तो परफॉर्म करतो रिअल मॅड्रिडसाठी. यार दॅट इज द पॉईंट मॅन. आय लव्ह फेदे. फेदे 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 फेदे. जीवनात हेच आहे मॅन. आय लव्ह फेदे. लाईफ इज मेकिंग सेन्स अगेन. मग बोलूया आपल्या नीरज चोप्राबद्दल. नीरज चोप्रा राहुल असेन्सियो विथ अ गोल yesterday.
Raul Asensio has been such a good find, and to be very honest, if you think about it, राहुल असेन्सिओ हा रिअल मॅड्रिड कस्तिलामध्ये थर्ड चॉईस सेंटर बॅक होता. थर्ड चॉईस. आज रिअल मॅड्रिड फर्स्ट टीममध्ये येऊन गाजवतोय. नीरज चोप्रा 5 गोल बघायला मिळाले आणि एक हेडर गोल बघायला मिळाला. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, हेडर्स हे आता रिअल मॅड्रिडमध्ये लक्झरी झालंय. एक प्रिव्हिलेज आहे की तुम्हाला हेडर गोल बघायला मिळतं. म्हणजे तुम्हाला असंही वाटेल की ठीक आहे, तो एक स्ट्रायकर आहे, त्यांनी हेडर गोल मारला, बिग डील. आमच्या येथे हेडर मारणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे बरं का. हा मुद्दा तुम्ही ध्यानात घ्या. सर्वप्रथम मी बघत होतो, शूटिंग बिटिंग चालू होती, कॉन्टेंट बनत होता लॉर्ड अँथोनीसाठी. सो वी वर एबल टू कंटेन लॉर्ड अँथोनी ॲज वेल. सो दॅट इज अ गुड थिंग. 5 गोल्स, परफेक्ट हॅट्रिक फॉर गोलाझो गार्सिया. ओव्हरऑल एक न्यू इयरसाठी एक बिगिनिंग म्हणून एक चांगली मॅच झाली. 5 गोल झाले. सॅबी अलोन्सो अजूनही माझ्या साईडलाईन्समध्ये उभा आहे. चांगली गोष्ट आहे. आय रिअली वॉन्ट हिम टू सक्सीड. आय रिअली होप वी कॅन गो थ्रू दिस फेज.